नमस्कार पशुपालक मित्रांनो, आता या ठिकाणी ही सकाळच्या गायांच्या चाऱ्याचे नियोजनाची तयारी चालू आहे. तर हा इकडनं मिल्किंगच्या गायीसाठी मुरघास टाकलेला आहे. प्रति गाय 8 किलो याप्रमाणे. आणि इकडल्या ह्या ज्या गायी आहेत ह्या ड्रायमध्ये आहे सगळ्या. यांना आपण 4 किलो प्रमाणे टाकलेला आहे. आणि पुढं आता या ठिकाणी कालवडीला 2, 2.5, 3 किलो याप्रमाणे हिशोबाने टाकलेला आहे. आता याच्यावर एक मिनरल मिक्सचरचा थर घ्यायचा आहे. आता मुरघासावरती प्रति गाय 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर, 20 ग्रॅम लाईस्ट कल्चर प्रति गाय टाकलेलं आहे या ठिकाणी. आता मिनरल मिक्सचर या ठिकाणी टाकून झाले आहे. हा कुट्टीचा बेड केलेला आहे. याच्यामध्ये नेपियर आहे, ऊस आहे, लसूण घास आणि ड्राय मॅटरमध्ये गव्हाचा भुसा. आता हा आपल्याला मुरघासावरती टाकायचा आहे. बेड तयार झालेला आहे. दुधाच्या गाईंना 70% मुरघास व 30% या ठिकाणी हिरव्या चाऱ्यामध्ये नेपियर, लसूण घास आणि ड्राय मॅटरमध्ये गव्हाचा बसलेला आहे. आणि या साईडनं ज्या हटवे गाई आणि कालवड्या आहे त्यांना 30% मुरघास आणि 70% हिरवा चारा टाकलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही साईडनं आता बेड तयार करून ठेवलेली आहे. आता यावर पशुखाद्य टाकून दाताळाच्या साहाय्याने कालून घ्यायचं आहे.